सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. बघा आपण या व्हिडिओमध्ये आपण एकदम भन्नाट गुणाकारची ट्रिक्स घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे. तर गुणाकार कशी करायची शॉर्ट पद्धतीने काही सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकता. ठीक आहे. चला तर स्टार्ट करूया. तर बघा पहिले काय करायचं टाइप 1 चे मी गणित तुम्हाला सांगणार आहे. TY म्हणजे टाइप 1 चे. ठीक आहे. तर कसं गुणाकार करायचं समजा जर 2 अंकी असेल मित्रांनो 23 गुणिले 21. ठीक आहे. यात जर गुणाकार करायचा असेल तर पहिली ट्रिक काय होतं बघा पहिले काय सॉल्व करायचो आपण एक एक न सगळं गुणाकार करायचो. आता याला करायची गरज पडणार नाही तुम्हाला. ठीक आहे. तर पहिले काय करायचं बघा याच्यामध्ये दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या बघा 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 असं करताना हे मेथड आहे. ठीक आहे. हे ट्रिक्स आहे गणित गुणाकार कसे करायचे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे की जो पहिला मेथड आहे ठीक आहे म्हणजे एकक स्थानचा कोणत्या साईडचा बघा या स्थानचा. ठीक आहे. एकक साईडचा पहिली संख्याचा गुणाकार हे दोघांच गुणाकार करायचं म्हणजे ही वाली. ठीक आहे. ही मेथडची मग दोघांच गुणाकार केलं की 3 1 3 या दोघांच काय करायचं मित्रांनो गुणाकार करायचं आहे. ठीक आहे. आता बघा ही दुसरी मेथड आहे. दुसरी मध्ये काय करायचं आहे की या दोन्हीचं म्हणजे या दोन्हीचं क्रॉस गुणाकार आणि या दोन्हीचं क्रॉस गुणाकार करायचा आहे. बघा बे1 बघा या दोन्हीचं गुणाकार बे1 बे मी तर साईडला लिहून घेतो समजण्यासाठी. नंतर काय करायचं आहे या दोघांचा गुणाकार करायचा आहे. बघा 3 2 6 6 लिहिले इथं. ठीक आहे. या दोघांची करायची बेरीज 6 आणि 2 काय होते 8 मग काय करायचं तर 8 लिहायचं. कळलं. तर बघा आता तिसरी मेथड बघा तिसरी मेथड इथं काय सांग बघा ही तिसरी मेथड आहे. तिसरी मेथड परत या दोघांचं काय करायचं गुणाकार बे 2 4 झालं 483 हे झालं तुमचं उत्तर या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा असंच आता बघा आपण अजून एकदा समजून घेण्यासाठी अजून परत एकदा दुसरं गणित घेऊया. ठीक आहे. तर याला रफ करतोय. तर बघा आता घेऊया तर बघा इथे आपण घेऊया नंबर की 26 गुणिले 31. ठीक आहे. समजण्यासाठी तर बघा याला पण या तिन्ही मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. फर्स्ट इकडून स्टार्ट करायचं. फर्स्ट म्हणजे काय की या पहिले या दोन्हीचा गुणाकार 6 1 6 गुणाकार करायचा. ठीक आहे. आता नंतर काय करायचं आहे याचा क्रॉस गुणाकार करायचा आहे बे 1 बे इथं लिहून घ्या साईडला. ठीक आहे. अधिक लिहायचं आहे या ठिकाणी. नंतर परत काय करायचं आहे तीच मेथड वापरायची आहे काय की नंतर या दोघांचा गुणाकार 6 आणि 3 चा गुणाकार 6 त्रिक 18 मग इथे लिहायचे 18. ठीक आहे. बाजूला लिहायचे आहेत. या दोघांची बेरीज करायची 18 आणि 2 किती होतात 20 होतात. ठीक आहे. आता आता इथं बघा 20 आले 20 आले म्हणून 20 लिहायचं नाही. इथं 20 आले म्हणून काय लिहायचं फक्त इथं बघा 18 2 किती आले इथं 20 आले. ठीक आहे. तर हे 20 लिहायचं नाही. तर एकक स्थान संख्या किती आहे 0 आहे. मग कुठे लिहायची तर 0 आणि जे 2 आहे पुढच्या संख्यामध्ये ऍड करायचं कॅरी ऑन साठी. ठीक आहे. आता तिसरी मेथड बघा पहिलं या दोघांचा गुणाकार करायचा आहे बे त्रिक 6 बघा 6 मध्ये हे बघा हे 2 उरले ऍड करा 6 आणि 2 8 हे झालं याचा गुणाकार. कळलं. अजून बघूया आपण अजून खूप सारे असे गणित आहेत तुम्ही किती बी कोणते नंबर घेऊ शकता या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा अजून घेऊया आपण याच टाईपचे. ठीक आहे. आता बघा बघा अजून नंबर लिहूया इथं इथं लिहूया आपण. ठीक आहे. तर बघा इथं काय येणार आता बघा 46 गुणिले इथे लिहू आपण 41. ठीक आहे. याचा पण गुणाकार करायचा. आपण टाईप पहिले बघतोय याचा आपण कसं सॉल्व्ह करायचं ट्रिक्स पद्धतीने आणि या तिन्ही मेथडच्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर बघा याला आपण सॉल्व्ह करूया आता. तर पहिली मेथड बघा हे दोघांचा गुणाकार करायचा आहे 6 1 6 बरोबर आहे. आता दुसरी मेथड ही आहे बघा इथे. मग दुसरी मेथड म्हणजे काय की जी संख्या उरलेली आहे म्हणजे कोणती हे 4 आणि 1 चा क्रॉस गुणाकार करायचं 4 1 4 इथं साईडला लिहूया अधिक बघा या दोघांचा क्रॉस गुणाकार 6 चौक 24 होतात. बरोबर आहे. 4 आणि 24 किती होतात 28 मग 28 28 लिहायचं का नाही 8 लिहायचं. उरले किती 2 उरले मग 2 रिमाइंडर मध्ये ठेवूया आणि परत काय करायचं तिसरी मेथड काय या दोघांचा गुणाकार बघा 4 चौक 16 आणि रिमाइंडर मध्ये उरलेले किती 2 18 मग किती आलं 1886 या ठिकाणी उत्तर आलेला आहे. असंच गणित समोरचं बघूया अजून. परत बघा आपण काय करूया 66 ठीक आहे गुणिले आता घेऊया आपण 91 91. ठीक आहे. याचा गुणाकार करायचा आहे फक्त ट्रिक्स पद्धतीने आणि या मेथडच्या पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे. तर बघा पहिली मेथड हे घ्यायचं आपल्याला या दोघांचा गुणाकार होईल 6 1 6 होईल. ठीक आहे. नंतर काय करायचं आहे या दोन्हीचा क्रॉस गुणाकार 6 1 6 अधिक करायचा आहे या दोघांचा गुणाकार 6 9 54 होतात. राईट. आता हे साईडला का लिहितोय तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे. आपल्याला बघा याच्यामध्ये काय करायचं आहे या सगळ्यांमध्ये 6 आणि 1 चा क्रॉस गुणाकार करायचा आहे. नंतर 6 आणि 9 चा क्रॉस गुणाकार करायचा आहे आणि क्रॉस गुणाकार करून या दोन्हीची बेरीज करायची आहे. बघा
बघा 6 एक 6 आले इथं आणि 6 नवी 54 आहेत. मग या दोघांची बेरीज करा 60 होतात. ठीक आहे. 60 60 लिहायचं नाही कारण इथं समोर संख्या अजून आहेत म्हणून 60ची काय लिहायचं आहे 0 लिहायचं आहे आणि एक 6 रिमाइंडर मध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. आता तिसरी मेथड बघा याच्यामध्ये काय या दोघांचा परत गुणाकार होणार 6 नवी 54 आणि रिमाइंडर मध्ये उरलेलं 6 किती होतं 60. म्हणजे किती आलं याचं उत्तर की 6006 उत्तर आलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर असंच बघा की तुम्ही कोणतेही नंबर घेऊ शकता जे एकक स्थानी असलेले. आता बघा आता अजून आपण दुसरं आपण बघा आता गणित चेंज करूया थोडे. ठीक आहे. तर गणित चेंज करताना बघा गणित या ठिकाणी चेंज करूया आपण. ठीक आहे. तर बघा 36 बघा इथे आपण काय करूया थोडं चेंज करूया. या ठिकाणी बघा आपण चेंज करूया. बघा 6 4 गुणिले इथं आपण 36 करूया. ठीक आहे. तर बघा याला पण सेम आता आपण चेंज केलंय थोडं. तर पहिली स्टेप मध्ये काय करायचं आहे पहिले दोघांत गुणाकार करायचा आहे. बघा हातचे थोडे आपण ते कसं करतात ते आपण बघूया ट्रिक्स पद्धतीने. बघा साइन चौक 24 दोघांत गुणाकार करायचा आहे. 24 बघायचं साईडला तुम्ही 4 लिहायच्या ठिकाणी तर 4 लिहूया आणि 2 काय करूया समोरच्या याच्यामध्ये रिमाइंडर मध्ये ठेवूया. का ठेवायचं कारण इथं 2 अंकी असल्यामुळे 2 अंकी आले तर फक्त एकक स्थानीचा नंबर घ्यायचं. आता या दोघांचा परत गुणाकार करायचा आहे 6 6 36 होतात आणि हे दोघांचा गुणाकार आता 36 हे पहिले लिहून घ्या समजण्यासाठी सांगतो मी 36 अधिक करायचं आहे 6 6 36 बघा आणि 4 त्रिक 12 36 आणि 12 किती होतात 48 होतात. ठीक आहे. आणि रिमाइंडरचे त्याच्यामध्ये 2 ऍड करा 50 झाले. मग काय करायचं 50 शून्य लिहायचं आणि उरले 5. ठीक आहे. ही रिमाइंडर मध्ये ठेवायचं आहे 5. ओके. तर बघा आता काय करायचं आहे परत या दोघांचा गुणाकार करायचा आहे. तिसरी स्टेप बघा तिसरी मेथड साइन त्रिक 18 18 आणि 5 किती होतात बघा 18 आणि 5 23 होतात. मग इथे आपले उत्तर आले 2304 याचा गुणाकार या ठिकाणी. ठीक आहे. तर बघूया अजून नेक्स्ट घेऊया अजून समजण्यासाठी. बघा अजून नंबर घेऊया आपण परत एकदा. तर बघा इथे घेऊया 36 गुणिले 28 घेऊया. ठीक आहे. तर याला आपण सॉल्व्ह करू या ठिकाणी. तर बघा पहिली मेथड बघा पहिली आहे दोघांचा गुणाकार साइन 8 48 48 8 लिहायचे 4 रिमाइंडर ठेवायचे 4 काय ठेवायचं रिमाइंडर मध्ये ठेवायचं आहे. मग काय या दोघांचा क्रॉस गुणाकार 8 त्रिक 24 होतात. 24 बघा 24 आपण माइंड मध्ये ठेवूया आणि हे साइन 2 12. आता 12 आणि 24 किती होतात 36 बरोबर आहे 36 होतात आणि दोघं इथं 4 उरलेले आहेत त्याच्यामध्ये ऍड करा 40 होतात 40 शून्य हातचे आले परत 4 आले. कळालं हे कसं आलं ते. आता बघा परत तिसऱ्या मेथड मध्ये काय करायचं तिसऱ्या मेथड मध्ये या दोघांचा गुणाकार 3 दोन्ही 6 आणि 4 उरलेले ऍड करा 6 आणि 10. ठीक आहे 1008 याचं उत्तर आले या ठिकाणी. तर बघा एकदम अत्यंत ट्रिक्स पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही असं 2 अंकीचे तुमच्या मनाने कोणतेही नंबर घेऊ शकता आणि या ट्रिक्स पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा अजून आपण घेऊया समजण्यासाठी अजून काही गणिते घेऊया. ओके. तर बघा आता आपण घेऊया 39 गुणिले किती घेऊया 26 घेऊया. ठीक आहे. आता याला आपण सॉल्व्ह करूया कोणत्या या मेथडने. बघा बघा पहिली संख्या दोघांचा गुणाकार करा 6 9 54 होतात 54 4 लिहायचे हातचे आले 5 रिमाइंडर मध्ये ठेवा. ठीक आहे. तर बघा या दोघांचा गुणाकार क्रॉस साइन त्रिक 18 आणि हे बघा साइन त्रिक 18 आणि 9 दोन्ही 18 होतात 18 18 36 होतात 36 आणि हातचे आले ऍड करा 41 41 4 41 1 लिहायचे 4 उरले रिमाइंडर मध्ये ठेवा. परत या दोघांचा गुणाकार 3 दोन्ही 6 हे 4 10 याचं उत्तर काय आलंय 1014 या ठिकाणी. ठीक आहे. आता मी तुम्हाला काही गणित देतो तुम्ही त्याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. बघा या ठिकाणी तुमच्यासाठी होमवर्क मी गणित दिलेलं आहे. तुम्ही आपल्या जे ट्रिक्स शिकवले त्या पद्धतीने तुम्ही उत्तर द्यायचं आहे. काही सेकंदामध्ये बघा एकदम सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे. तुम्ही पण याचं प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला पण याचं नक्कीच जमेल. ठीक आहे. तर बघा आता हे तुम्हाला काही गणित आहे हे गणित करायचं आहे परत हे वाले पण गणित करायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. सर्वचं उत्तर मला तुम्ही शॉर्ट पद्धतीने कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि कसा व्हिडिओ वाटला ते पण सांगायचं आहे. पुढच्या व्हिडिओला आपण अजून तीन डिजिटचे आपण गुणाकार ट्रिक्स पद्धतीने शिकणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत व्यवस्थित बघायचं आहे आणि बाय बाय टेक केअर. थँक्यू.